हाय! मी आज घेऊन आली आहे फुलांचं पेंटिंग नवीन प्रकारचं. पण ते मी आज दाखवणार आहे तुम्हाला वॉटर कलरने करून. कॅमलिनचे आर्टिस्ट वॉटर कलर घेतलेले आहेत मी त्याच्यासाठी. वॉटर कलरच्या डबीला म्हणतात C18. का तर कलर 18 कलर एकाच डबीमध्ये असतात म्हणून त्याला C18 म्हणतात. आणि अशी कॅमलची आर्टिस्ट C18 मी घेतलेली आहे. अर्थातच आर्टोरियमचे पेपर घेतलेले आहेत ड्रॉइंगसाठीचे. त्याच्यावरती मी वॉटर कलरने कलर करते आणि आर्टोरियममधनंच घेतलेले ब्रश आहेत आपल्याकडे. ब्रश नंबर 9 आणि 12. पावसाळा संपला की रस्त्याच्या कडेला लाल रंगाची किंवा केशरी रंगाची फुलं आपल्याला दिसतात. तर त्या फुलांच्या जवळपास जाणारं फुलांचं चित्र काढायचा मी प्रयत्न केला आहे. राकट असे पानं आणि नाजूक सुंदर ब्राईट कलरमधली फुलं. तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा. हे अशा प्रकारे पाणी घालून ठेवायचं आधीच C18 मधल्या कलरमध्ये, म्हणजे ते मऊ होतात आणि वापरायच्या वेळेला छान तयार झालेले असतात. नेहमीप्रमाणे आधी पेन्सिलने मी एक स्केच केलं आहे, कुठे पानं फुलं असावी त्याच्यासाठीचं. हे अशा प्रकारे मी पाकळ्या आतून बाहेरच्या बाजूला घेतलेल्या आहेत आणि त्याला थोडीशी गोलाई दिली आहे की जेणेकरून ते 3D वाटावं. आणि दुसरं म्हणजे त्याच्यावरचे जे परागकण आपण दाखवायचे आहेत नंतर, त्याला एक छान उठाव यावा. अशा प्रकारे मी आधी सगळी फुलं काढून घेतली आहेत आणि मग आता ब्राऊन कलर घेऊन त्याचे परागकण दाखवते. तुम्ही जी रस्त्याच्या कडेला फुलं बघता, कॉर्नफ्लॉवर्स म्हणतात, सॅफ्रॉन कॉर्नफ्लॉवर्स म्हणून. तर त्याला अशा प्रकारे डार्क कलरचे परागकण असतात, मधला भाग असतो फुलांचा, तर तो मी देऊन घेते आहे. अशा प्रकारे मी ग्रीन कलरने देठं देऊन घेते आहे. मध्येच पिवळ्या रंगाचा थोडाफार वापर केला आहे शेडिंगसाठी. पानं आपल्या सौंदर्यदृष्टीनुसार जिथे कमी पडत आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह स्पेसचा विचार करून त्याप्रमाणे मी ॲड केली आहेत पानं. कसा वाटला आजचा फुलांचा व्हिडिओ? मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूबची लिंक दिलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलची. तिथे जाऊन डिटेल व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत? तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची चित्र काढलेली बघायची आहेत? त्या संदर्भात मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कशा प्रकारची चित्र बघायला आवडतील ते. मी ती तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद.